नात्यांची अजब कहाणी, शतकांच्याही पलीकडली, ही वाट जादू नगरीची, मोठी विचित्र कहाणी, ही दोन आकाश धरेची प्रेम कथा, ती तर आहे स्वप्न परी. चंद्रमुखी 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 चंद्रमुखी. जर ती युवती कधी आमच्या समोर आली तर आम्ही तिला तिच्या केसांनी बांधून कायमच त्या झाडावर टांगून ठेवू. ही अवश्य चंद्रमुखीच आहे. बाहेरच्या राज्यातील मनुष्य इतकं गोड आणि सुंदर बोलतात. ती होय, कलावती आहे ती. माझं नाव कलावती आहे. जर आपण जिथून निघालो होतो तिथेच भटकतोय तर रूपनगर इथून अजून किती दूर आहे? वास्तवात राजकुमारी चंद्रमुखी कुणी दुसरीच आहे. आज जर तुम्ही या कलावतीशी जरा देखील बोलून दाखवलं तर आम्ही चंगूमंगू तुम्हाला आणखी मान देऊ. तुम्ही दोघे इथेच थांबा. मी जाऊन कलावतीला प्रेमाचा पहिला धडा शिकून लगेच परत येतो. तो राजवीर सिंग सुंदर सुंदर कन्यांचे प्राण घेतो आणि दूर जंगलात जाऊन फेकून देतो. काय? मी काही समजले नाही हुजूर. तो राजवीर सिंग सुंदर सुंदर कन्यांचे प्राण घेतो आणि दूर जंगलात जाऊन फेकून देतो. काय? महामहिम इतके निष्ठुर आहे? मला तर हे माहीतच नव्हतं. परंतु काय करणार, मी खूप विवश आहे. माझ्या ना कोणी पुढे आहे ना कोणी मागे. त्यांची चाकरी नाही केली तर मी अन्न पाण्याशिवाय उपाशी मरेन. धुवा धुवा, तू चिंता नको करूस. मी आत्ताच पिताश्रीकडे जाऊन त्या निर्दयी राजवीर सिंगला मंत्रीपदावरून मुक्त करण्याची शिफारस करतो. मी आत्ताच जातो. ठीक आहे, जशी तुमची इच्छा. आता तुम्ही जा. मी पण आता त्या निर्दयी मंत्र्याच्या चाकरीवर जाते. पुन्हा भेटू. चंगू, सरकार इकडेच येत आहे. धुवा धुवा, खेळ प्रेमाचा खेळू हा. धुवा धुवा, खेळ प्रेमाचा खेळू हा. धुवा 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 बोललो मी. पण सरकार, आम्हाला तर सांगा, तुम्ही काय बोललात ते? नाही सांगणार. सरकार, आम्हाला सांगा ना. होऊ शकतं की आम्ही तुमच्या कामी येऊ. आम्हाला नाही सांगणार तर मग कोणाला सांगणार तुम्ही? आमचं तुमच्याशिवाय आहेच कोणी दुसरं? विचार करतो. चला ठीक आहे. जर मी सांगितलं तर कुणाला सांगणार नाही ना? अरे सरकार, आम्ही कशाला सांगू? आम्हाला तुमच्यातूनच वेळ मिळत नाही तर आम्ही दुसऱ्या कोणाला काय सांगणार? खरं बोलताय. तर ऐका,
उद्यापासून मी आणि कलावती झऱ्यावर एकत्र स्नान करायला जाणार आहोत. कलावती या मूर्खासोबत झऱ्यावर स्नान करायला जाणार. हा मूर्ख धुवासिंग काय बडबडतोय? सरकार, तुम्ही तर आता कलावतीच्या मनातच बसलात. बसलोच नाही तर तिच्या मनावर राज्यही करतोय. राजही करताय. आणि कलावती मला असंही म्हणाली की मी तिच्या स्वप्नातही येतो आता. सरकार, तुम्ही एकाच बाणात कलावतीला काय केलं? आता तुम्ही दोघांनी कलावतीला कलावती देवी म्हणायचं आणि मी प्रेमाने आपल्या प्राणप्रियेला कल्लो म्हणून हाक मारेन. आणि मग पुढे कलावती देवी काय बोलल्या? ती तर खूप काही बोलली. हो, परंतु माझ्या कल्लोला त्या निर्दयी राजवीर सिंगच्या कक्षात नसतं जायचं ना, तर आम्ही एकत्र झऱ्यावर गेलो असतो आणि संध्याकाळपर्यंत स्नान करत राहिलो असतो, करतच राहिलो असतो. परंतु उद्या त्या राजवीर सिंगला दरबारात नाही राहू देणार. परंतु का सरकार? माहित आहे, तो माझ्या कल्लोला खूप सतावत असतो. हे तुम्ही काय बोलताय सरकार? दिसायला तर महामहिम खूप साधे भोळे वाटतात, परंतु आहेत खूप वाकडे, अगदी जलेबी सारखे. हो, खूप वाकडे. कल्लो पण काहीस असंच बोलत होती. जर आधी माहित असतं तर पिताश्रींना सांगून त्याला राज्याच्या सीमेबाहेर घालून दिलं असतं. म्हणजे याचा अर्थ असा, कलावती आमच्याशीच डाव खेळतेय आणि मी तिला आजपर्यंत आपली विश्वासपात्र समजत राहिलो. पण सरकार, पुढे काय करणार? आता तर राजवीर सिंगचं पितळ पिताश्रींसमोर उघडं पाडणं माझं लक्ष आहे. परंतु त्यानंतर मी कल्लू बरोबर विवाहबद्ध होण्याची तयारी करणार. विवाह तर तेव्हा करेल जेव्हा कलावती जिवंत राहील. कलावतीला तर आपल्या कर्माची शिक्षा भोगावीच लागेल. कल्लो 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 बघूया वीरेंद्र सिंगची गुप्तहेर कलावती महालात किती दिवस जिवंत राहते. हे काय कलावती, माझ्या आधीच माझ्या कक्षात? हुजूर, हा तर कलावतीच्या कलेचा एक छोटासा नमुना आहे. तुम्ही तर फक्त बघत राहा कलावती काय करते. तुझं हे चातुर्य मला खूप आवडलं. हे सांग की माझ्या कक्षात येताना तुला कोणी पाहिलं तर नाही? नाही हुजूर, तुमच्या प्रतिष्ठेची मी पूर्ण खबरदारी घेते. तुम्ही निश्चिंत राहा. किती खोटारडी आहे ही कलावती. आता काही वेळापूर्वीच तर हिने दुआ सिंग जवळ माझी तक्रार केली होती आणि आता माझ्या जवळ प्रामाणिकपणाचा आव आणते. आता मला शंका नाही तर खात्री झाली आहे की ही चतुर कलावती महामंत्री वीरेंद्र सिंगची गुप्तहेर आहे. काय झालं हुजूर? तुम्ही कोणत्या विचारात हरवलात? मी तुझाच विचार करत होतो कलावती. मला गर्व आहे की तुझ्यासारखी चतुर आणि विश्वासू युवती माझ्याजवळ आहे. हे सांग की माझ्यासाठी काय नवीन बातमी आणलीस? बातमी नाही आणली हुजूर, परंतु एक तक्रार करायला अवश्य आली आहे. तक्रार? परंतु कुणाची? त्या निशाचरीची, जिने माझे सगळे परिश्रम व्यर्थ केले. निशाचरीने तुझे परिश्रम व्यर्थ घालवले? मी काही समजलो नाही कलावती. हुजूर, मी त्या युवराज भानुप्रताप सिंगला जवळ आपल्या जाळ्यात पकडलंच होतं की तेव्हाच त्या निशाचरीने आपला खेळ दाखवला आणि तो युवराज आपल्या सेवकासोबत माझ्या तावडीतून पळून गेला. असं? हे तर खूपच वाईट घडलं. माझी अपेक्षा होती की तू रिकाम्या हाताने परत येणार नाहीस. त्या निशाचरीने असं काय केलं ज्याने तो युवराज तुझ्या हातातून निसटला? निशाचरीने त्या युवराजाच्या सेवकाला माझं सत्य आणि माझी योजना सगळं सांगून टाकलं आणि सत्य जाणल्यावर
युवराज माझ्या हातून निसटला. कलावती जरा जास्तच चतुर बनण्याचा प्रयत्न करते. मला मूर्ख बनवण्यासाठी चांगलं कारण शोधून आणलंय आणि मला खोटी कथा सांगून निशाचरीच्या विरुद्ध भडकवतंय. काय झालं हुजूर? आज तुम्ही खूप विचारात हरवल्यासारखे दिसताय. त्या निशाचरीवर क्रोधित होण्याऐवजी तुम्ही तर अगदी गप्प झालात. तो भानुप्रताप हाती नाही लागला म्हणून तुम्हाला जराही दुःख नाही झालं? खूप दुःख झालं मला, परंतु यावेळी मी विवश आहे. वेळ आल्यावर मी त्या निशाचरीला असा धडा शिकवेन की ती कधीच विसरणार नाही. आता तू जा आणि मला एकांतात योजना बनवू दे. जशी तुमची आज्ञा हुजूर. तर मग मी येते. हं, जरा आपली काळजी घ्या. महामहिम, काय झालं? तुम्ही खूप उदास दिसताय. काही कलावती अशुभ समाचार घेऊन आली होती. नागराज, आता ही कलावती मलाही तिची कला दाखवण्याचा प्रयत्न करते. ही तुच्छ सेविका माझ्याशीच डाव खेळते. महामहिम, हे तुच्छ लोक कधी विश्वासपात्र असूच शकत नाहीत. जसा नाग असतो ना, त्याला कितीही दूध पाजलं परंतु तो कायम विष चोखणार. अगदी तशीच ही कलावती सुद्धा आहे. जर तुम्ही म्हणत असाल तर मी या नागिणीचा... नाही नागराज, नाही. आता आपली वेळ चांगली नाहीये, म्हणून गप्प बसण्यातच शहाणपण आहे. जेव्हा माझी वेळ येईल तेव्हा मी या कलावतीला तिच्याच कलेने संपवून टाकेन. धुवा धुवा, सुंदर द्यूताचा खेळ हा. बघितली माझी चाल? फसलास ना चंगू, फसलास ना. वा सरकार वा, मानलं तुम्हाला. द्यूताच्या खेळात तुमच्यासारखा तरबेज कोणीच नाही आणि होणारही नाही. आता तुम्ही बघा, मी महालात बसून अशी चाल खेळणार की ज्यात फसून फक्त कलावतीच नाही तर राजकुमारी चंद्रमुखी ही माझी राणी बनेल. सरकार, हे तुम्ही काय बोलताय? एका वेळी तुम्ही 2-2 राण्या कशा सांभाळणार? अरे मूर्खांनो, तुम्हा दोघांना पोसून मी माझं सेवक बनवलंय ना, तर मग 2-2 राण्यांना सांभाळण्यात काय मोठी अडचण आहे? हा वा सरकार, तुमच्यासाठी कुठलंच कार्य असंभव नाहीये. परंतु एक कार्य असंभव आहे सरकार. कार्य असंभव? सांगा कुठलं कार्य? ते हे सरकार, जेव्हा तुम्ही वरात घेऊन परत याल तेव्हा एका घोड्यावर 2-2 राण्या कशा बसतील? धुवा धुवा धुवा. इतक्या सोप्या प्रश्नाचं उत्तर तूही देऊ शकतोस. अरे हो, सरकार, तुमच्यासाठी वरातीत 3-3 घोडे घेऊन जाऊ. 3-3 घोडे? परंतु का? अरे, एकावर आपले सरकार बसतील, बाकी 2 घोड्यांवर 2 राण्या बसतील. हो ना सरकार? नाही, एकच घोडा असणार, एकच. एक राणी पुढे बसेल, दुसरी राणी मागे बसेल. पुढे मागे, एक पुढे एक मागे, आणि मी महाराज बनून मध्ये बसेन. समजलं मूर्खांनो? हो समजलो सरकार, समजलो. हो, तसं या पूर्ण राज्यात माझ्यापेक्षा जास्त बुद्धिहीन कुणीच नाहीये. अहो सरकार, बुद्धिहीन नाही, बुद्धिमान म्हणा, बुद्धिमान. हेच म्हणायचं होतं मला. आता हे सांगा, त्या दोन्ही राण्यांपेक्षा मी कमी सुंदर दिसतोय का जास्तच? सत्य तर हे आहे सरकार, तुम्ही दोन्ही राण्यांपेक्षा खूप जास्त सुंदर दिसता. परंतु तुमच्यात एक उणीव आहे. कसली उणीव? हे तुमचे जटाधारी केस. हो सरकार, तुम्ही या जटांमुळे कोणीतरी ढोंगी तांत्रिक वाटता, महाराज नाही. जर तुम्ही तुमच्या या जटा कापल्या नाहीत तर असंही होईल की तुमच्या दोन्ही राण्या त्या... आता असं नको बोलूस की दोन्ही राण्या तुम्हा दोघांची विवाह करणार. अरे मूर्खांनो,
जर तुमच्या मनात असा विचार आला ना तर मी तुम्हा दोघांना पदमुक्त करेन. हा नाही सरकार, आमच्यासाठी असा विचार करणंही पाप आहे. मग ठीक आहे, आता मी राज्याच्या राजन्हाव्याकडे जाईन, जो महाराज सुरेंद्र सिंगांचेही केस कापतो. जेव्हा मी माझ्या केसांचा त्याग करून नव्या रूपात परत येईन, तो राजवीर सिंग आणि त्याचा तो सर्पमित्र नागराज माझ्या सौंदर्यावर जळून आत्महत्या करतील. खूप गर्व होता ना त्यांना आपल्या सौंदर्यावर. आता बघा महाराज सुरेंद्र सिंग कसा राजकुमारी चंद्रमुखींचा हात माझ्या हातात देतात. धुआ धुआ खेळ प्रेमाचा खेळ. सावधान, होशियार, खबरदार. राजाधिराज रूपनगर नरेश छत्रपती सुरेंद्र सिंग येत आहेत. राजाधिराज रूपनगर नरेश छत्रपती सुरेंद्र सिंग येत आहेत. प्रणाम पिताश्री. प्रसन्न रहा. परंतु आम्ही हे काय पाहतोय? क्षमा असावी. आपण मला एका राजकुमारीच्या वस्त्रात पाहून क्रोधित झालात पिताश्री, कारण की आम्ही आपल्या अनुमतीशिवाय राजवस्त्रे धारण करण्याची चूक केली. परंतु आम्ही काय करणार? हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. जन्मसिद्ध अधिकार? आम्ही समजलो नाही. आम्हाला एका खऱ्याखुऱ्या राजकुमारीप्रमाणे जगण्याचा अधिकार द्या पिताश्री, कारण आम्हाला त्या कलावतीच्या अभिशाप अनाथ जीवनापासून मुक्ती हवी आहे. नाही, हे असंभव आहे. का हे यासाठी असंभव आहे पिताश्री की ही अनाथ असण्याची मोहरच आमच्या जीवनाचे रक्षा कवच आहे? आम्ही ती भयानक रात्र अजूनही विसरलो नाही, जी आमच्या 16व्या वर्षाच्या जन्मदिवसाला मृत्यू दिनात बदलून टाकणार होती. आणि त्याच घटनेमुळे आपण मला कलावतीचं नवीन रूप दिलं, जेणेकरून शत्रूंना राजकुमारी चंद्रमुखीचं खरं स्वरूप कळू नये. परंतु आता आम्ही हे दुहेरी जीवन जगून थकून गेलोत पिताश्री. आम्हाला आमची खरीखुरी ओळख हवी आहे. आम्हाला पुन्हा ती राजकुमारी चंद्रमुखी व्हायचंय, जी कलावतीमध्ये बंद आहे. नाही पुत्री, नाही. आम्ही इतक्या शीघ्रतेने हा निर्णय नाही घेऊ शकत. तर मग क्षमा करा पिताश्री. जर तुम्ही आम्हाला केवळ श्वास घेण्यासाठी जिवंत ठेवलंय तर आमचं जीवन व्यर्थ आहे. आमच्याकडे स्वतंत्रता तर आहे, परंतु ती स्वतंत्रता कलावतीच्या नावाची ठेव आहे. आमच्या जवळ राजकुमारी चंद्रमुखी सारखं सुंदर मुखकमल तर आहे, परंतु यावर कलावतीचं नाव लिहिलंय. कलावती नावाची आम्हाला आता घृणा वाटायला लागलीये पिताश्री. असं नको बोलूस पुत्री. ईश्वर सर्व काही ठीक करेल. परंतु आता आमचा ईश्वरावरही विश्वास राहिला नाही पिताश्री, कारण कलावतीच्या नेत्रांनी आम्ही आज महालातील लपलेल्या शत्रूंना पाहतोय, जे तुम्हाला समाप्त करण्याचं षड्यंत्र रचतायत. बस एकदाच आपण मला राजकुमारी चंद्रमुखीच्या खऱ्या रूपात येण्याची आज्ञा द्या पिताश्री. मग बघा आम्ही कसं त्या विश्वासघाती सर्पांना ठेचून समाप्त करतो. महालात चाललेली राजनीती आम्हालाही ठाऊक आहे.
परंतु तुमच्या विवाहापश्चातच आम्ही त्या सर्वांना समाप्त करू. माहित नाही ती वेळ कधी येईल. आता आमच्या सहनशीलतेचा अंत होत चालला पिताश्री. आमचं रूपच आमचा शत्रू ठरलाय. जर आम्ही कुरूप असतो तर असं काही घडलंच नसतं कधी. रूपनगरच्या या सुन्या राजमहालात कधी बाहेरच्या जगातला कोणी युवराज इथे येईल की नाही? येईल पुत्री, येईल, अवश्य येईल. आम्हाला गुप्तहेरांकडून सूचना मिळाली आहे की रूपनगरात 3ही दिशांनी 3 राजपुत्र प्रवेश करत आहेत. आता या जंगलातून पुढे जाणं संकटाला निमंत्रण देणं आहे. कारण अंधार पडताच जंगलात लपलेले निशाचर आपापल्या शिकारीसाठी सज्ज होऊन बसतात. चल, अंधार पडण्याआधी सुरक्षित ठिकाणी पोहोचूया. काय झालं दुर्गेश्वरी? काय तुम्हाला हिंसक पशूंपासून भीती वाटते? भीती मला मृत्यूचीही वाटत नाही. पण एक सरदार या नात्याने तुझी आणि माझ्या साथीदारांची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे. आणि तसंही आज संकट जंगली पशूंपेक्षा मायावी शक्तींचं आहे. कारण आज अमावस्येची रात्र आहे. अमावस्येची रात्र? आणि अमावस्येची रात्र नेहमीच अशुभ संकेत घेऊन येते. आणि तू चंद्रमुखीच्या राज्यात एका शुभ कार्यासाठी चाललायस, म्हणून मी घाई करू इच्छित नाही. चल, सुरक्षित स्थळी जाऊया. उद्या सूर्याचा पहिला किरण उगवताच रूपनगराच्या दिशेने निघू आपण. चल. ए, कोण आहेस तो? तू कोण आहेस? हे तर तुला आमच्या स्थानावर गेल्यावरच कळेल. चल चल. कोण आहे हा? माहित नाही दुर्गेश्वरी. झाडामागे लपून आपल्यावरच हा नजर ठेवत होता. कोण आहेस तू? आणि या जंगलात काय करतोयस? दुर्गेश्वरी, मी यांना ओळखतो. हे युवराज सूर्यप्रताप सिंग आहेत. ज्येष्ठ बंधू विजेंद्र सिंगांच्या शोधात जंगलात भटकतायत. विजेंद्र सिंगांच्या शोधात? तेच विजेंद्र सिंग ज्यांचं चंद्रमुखीच्या राज्याच्या दिशेने कूच करत असताना अपहरण झालं होतं? हो, आम्ही त्यांना शोधत शोधत इथवर पोहोचलोय. काय तुम्ही त्यांना शोधण्यात आमची काही मदत करू शकता देवी? जर मी तुमची मदत करू शकले असते तर माझ्यासाठी याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट दुसरी काय असते युवराज? युवराज? तुम्ही आम्हाला युवराज म्हणालात? एका अपरिचिताशी इतका स्नेह? हो युवराज, तुम्ही अपरिचित नाही आहात.
कारण तुमच्या बंधूंवर मी प्रेम करते. काय? हो. जेव्हा युवराज विजेंद्र सिंग चंद्रमुखीच्या मोहपाशात गुरफटून या जंगलात इकडे तिकडे भटकत होते, तेव्हा आमची भेट झाली होती. आणि कळलंच नाही की पहिल्याच नजरेत आम्ही एकमेकांचे कधी झालो ते. परंतु आमच्या भाग्यात काही वेगळंच लिहिलं होतं, म्हणून एकमेकांना दुरावलो. चंद्रमुखीच्या राज्यातला एक राक्षस, त्याने त्यांना धोक्याने बंदी बनवून आपल्या कारागृहात डांबलं. कारण की तो भटकलेल्या राजा महाराजांची एक विशाल सेना तयार करतोय. देवी, फक्त एकदा त्या राज्याचा मार्ग सांगा आणि त्या दुष्टाचं नाव ज्याने माझ्या भावाला बंदी बनवलंय. आम्ही आई भवानीची शपथ घेऊन सांगतो, ज्या कारागृहात माझा भाऊ बंदी आहे ते कारागृहच काय, त्या राज्याला समाप्त करेन आणि आपल्या भावाला सुरक्षित परत आणेन. आपल्या दोघांचा उद्देश एक आहे, म्हणून मी तुम्हाला त्याचं नाव सांगेन. रणवीर सिंग. त्याचं नाव आहे रणवीर सिंग, ज्याचा मृत्यू माझ्याच बाणाने होईल. दुर्गेश्वरी आपल्याला वचन देते आहे, या अमावस्येच्या रात्री हा घोडा कुठे चाललाय? पकडा त्याला कोणी. लखन, हा घोडा बघ कुठे चाललाय. आत्ताच बघतो.
वनराज, वनराज, हे ईश्वरा, माझ्या वनराजचं रक्षण कर. कुठे लुप्त झाला वनराज? असा न सांगता कुठे गेला तो? रात्रीचा 3रा प्रहर संपत आलाय तरी त्याचा पत्ता नाही. धर्मा गेला होता त्याच्या शोधात, आता धर्माचाही पत्ता नाही. बहुतेक आपल्या लक्षाच्या दिशेने वनराज रूपनगराकडेच गेला असेल, परंतु हे कळत नाहीये रात्रीच्या या अंधकारात त्याला असं न सांगता जाण्याची आवश्यकता नव्हती. धर्माच्या सांगण्यानुसार त्याने वनराजच्या अश्वाला जंगलात जाताना पाहिलं, म्हणून त्याने लाखनला घोड्याच्या मागे पाठवलं. लाखन परत नाही आला म्हणून मी धर्माला मागे पाठवलं. आता धर्माचाही पत्ता नाही. मला कळत नाही की मी दुर्गेश्वरी, घात झालाय. लाखनला कुण्या हिंस्र पशुने आपलं भोजन बनवलंय. इथून 2 कोस दूर लाखनचं रक्ताने माखलेलं शव पडले. दुर्गेश्वरी, तुमचा अंदाज बरोबर निघाला दुर्गेश्वरी देवी. लाखन काळाच्या मुखात गेला. न जाणो वनराजचा काहीच पत्ता नाही लागला आणि नाही त्यांच्या अश्वाचा. याचा अर्थ हा की वनराज जिवंत आहे, परंतु तो आहे कुठे? आज अमावस्येची काळी रात्र आहे. मला भीती वाटते की जंगली पशु किंवा एखाद्या प्रेतात्म्याने वनराजला आपल्या विळख्यात तर जखडलं नसेल, नाही तर वनराज आतापर्यंत परत आला असता. वनराज आलाय. वनराज, तू परत आलेला पाहून वाटते की माझे प्राण परत आले. कुठे गेला होतास तू न सांगता? जर तुला काही झालं असतं तर मी देवधर बाबांना काय सांगितलं असतं? क्षमा करा दुर्गेश्वरी. रात्री आईच्या आठवणीने इतका बेचैन झालो की मी झोपूच नाही शकलो. जशी मला झोप लागली, मला एक खूप भयंकर असं स्वप्न पडलं होतं आणि मग मी अचानक जागा झालो आणि मग जंगलाच्या दिशेने गेलो. पण मग त्यानंतरचं मला काहीच आठवत नाही. बस जागा झालो तेव्हा मी एका खडकावर झोपलो होतो. त्यानंतर मग हे ठिकाण शोधत शोधत इकडे आलो. अवश्य तुझ्यावर या काळ्या अमावस्येच्या रात्रीचा क्षणिक प्रकोप झाला असेल, परंतु कुठल्या महाशक्तीमुळे तू वाचलायस. होऊ शकतं की तुझ्या आईच्या आशीर्वादाने तुझं रक्षण केलंय. तुम्ही योग्य बोलताय दुर्गेश्वरी. आता आईला दिलेलं वचन मला बेचैन करतंय. वनराज, आम्हालाही आमचे भाऊ विजेंद्र सिंगांना चंद्रमुखीच्या राज्याच्या कारागृहातून अतिशीघ्र मुक्त करायचं आहे, म्हणून आम्हाला लवकरात लवकर रूपनगरला पोहोचायला हवं.
मंगला, तू इथे यावेळी काय करतेस? नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी एक समाचार घेऊन आले. कसला समाचार? लवकर सांग मंगला, कसला समाचार? आणि तुला इथे येताना कुणी पाहिलं तर नाहीये ना? नाही, चिंता करू नका नागराज. महालातल्या सर्व पहारेकऱ्यांना मी चकवून आले आहे. ते स्वप्नातही विचार करणार नाहीत की यावेळी मी तुमच्या समीप आहे. आम्हाला तुझ्या चलाखीवर पूर्ण विश्वास आहे मंगला, पूर्ण विश्वास. आता मला लगेच सांग की काय समाचार आहे, नाहीतर आपल्या दोघांना इथे कुणीतरी पाहिलं. समाचार हा आहे नागराज की आज तुमचे ते रणवीर सिंग काळ्या डोंगरांच्या त्या जुन्या खिंडारांकडे आले होते. जुन्या खिंडारांकडे? परंतु का? आणि रणवीर सिंग तिथे काय करायला गेले होते? आपल्या विशाल सेनेला पारखून बघायला गेले होते. चंद्रमुखीला मिळवण्याची इच्छा असणाऱ्या हजारो बंदींची सेना आता पूर्णपणे तयार झाली आहे आणि सर्व सैनिक अस्त्रशस्त्र चालवण्याच्या कलेत पारंगत झाले आहेत. तर गोष्टी इतक्या पुढे गेल्यात. त्यांच्या भविष्यातल्या आणखी काय योजना आहेत मंगला? योजना तर अतिभयंकर आहे नागराज. रणवीर सिंगने आपल्या विशाल सेनेसमोर युद्धाचा शंखध्वनी केलाय आणि सूचना दिल्या आहेत की रणक्षेत्रावर जाऊन लढण्या मरण्यासाठी सज्ज रहा. कोणत्या रणक्षेत्रावर? आणि तो कोणत्या राज्यावर आक्रमणाच्या तयारीत आहे? तुम्ही तयारीबद्दल विचारताय नागराज? चंद्रमुखीच्या राज्यावर आक्रमण करण्याची तर पूर्ण तयारी झालीच आहे. काय? त्या रणवीर सिंगची मतिभ्रष्ट झाली आहे का? का मग तुझ्या नजरेला धोका झालाय मंगला? मंगलाची ही नजर सगळ्या रूपनगराला धोका देऊ शकते, परंतु धोका खाऊ शकत नाही. मी जी सूचना तुम्हाला दिलीये ती पूर्ण सोळा आणि सत्य आहे. याचा अर्थ रणवीर सिंग रूपनगरावर आक्रमण करून सारं राज्य घशात घालू पाहतो. राज्यच नाही, त्याचबरोबर रूपनगर नरेश आणि चंद्रमुखीलाही बंदी बनवण्याची स्वप्न पाहत आहेत. योजना पूर्ण झालीये. त्यांचे सैनिक कोणत्याही वेळी आक्रमण करू शकतात. इतकं काही घडतंय आणि आम्हाला काहीच कळलं नाही. रणवीर सिंग इतका धूर्त असेल मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्या चलाखाने या महाषडयंत्राची मला साधी भनकही लागू दिली नाही. परंतु हा नागराज त्याचं हे स्वप्न कधी पूर्ण नाही होऊ देणार मंगला. अवश्य नागराज, तुम्ही जसं म्हणाल तसंच घडेल. आता या दासीला आज्ञा द्या. जाण्याआधी माझं बोलणं नीट ऐक मंगला. तो रणवीर सिंगच्या सेनेवर आपली दृष्टी चौफेर टाकत राहा. आणि जर तुला एखाद्या अनुचित घटनेचे संकेत मिळाले तर मला ताबडतोब सूचना दे. अवश्य नागराज. मंगलाचे हे नेत्र आता आपल्या या पापण्यांना सुद्धा लावू देणार नाहीत. ही घे मंगला राणी, तुझी भेट. धन्यवाद नागराज. तुम्ही जितके शूर आहात तितकेच दानवीरही आहात. हे तर काहीच नाही मंगला राणी. जर तू सदैव आम्हाला गुप्त सूचना देत राहशील तर आम्ही तुझं घर जड जवाहिराने भरून टाकू. आता जा आणि जाऊन माहिती काढून आम्हाला सांग की रणवीर सिंगची पुढची काय योजना आहे. हो नागराज. कलावती. मंगला, तू नागराजला असं काय सांगितलंस जे ऐकून तो एवढा प्रसन्न झाला आणि तुला इतकी मौल्यवान भेटही दिली? ही दोन